नमस्कार मित्रांनो, वायपी इंडस्ट्रीज युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण हे जे बघत आहात हे पेरणी यंत्राचे जे बॉक्स आहेत ते आहेत। आपण हे आता आपल्याला जी ऑनलाईन ऑर्डर मिळालेली आहे तर त्याच्यासाठी आपण हे जे 3 पीसची ऑर्डर मिळाली आहे तर आपण हे 3 पीस आणि त्याच्यासोबत जे रोटर आहेत हे रोटर वगैरे आपण पॅक करून आता पाठवत आहे। बाय पोस्ट हे आपण पाठवणार आहे। त्याच्यासोबत जे आहेत आपण आपल्या कंपनीचं पॅम्पलेट, कस्टमरचं जे काय बिल झालेलं आहे ते बिल, त्याच्यासोबत हे बाकीचे जे पार्ट्स आहेत ते पाठवत आहे। बुश, गिअर, शाफ्ट। आता त्यांना हे जे 3 लाईन मध्ये जोडायचे होते तर त्याच्यासाठी आपण हा मोठा शाफ्ट देत आहेत। कुणाला 2 लाईन मध्ये जोडायचे असेल, 1 लाईन मध्ये जोडायचे असेल, 4 लाईन मध्ये जोडायचे असेल तरी पण आपण ऍडजस्ट करू शकता। मल्टीपर्पज, मल्टी यूज हे बॉक्स आहेत। आपण सायकल, बैलजोडीवरती किंवा मग आपल्या ट्रॅक्टरवरती पण याला फिटिंग करून आपल्या पेरणीसाठी सिस्टीम बनवू शकता। किंवा आपल्याला जर बनवायचे नसेल, पूर्ण ऑर्डर आम्हाला द्यायची असेल तर आपण त्या पद्धतीत पण काम करतो। म्हणजे तुम्हाला जो कोणता ट्रॅक्टरवरती म्हणा, बैलवरती म्हणा किंवा मग मानवचलित म्हणा, कोळप्यावरती म्हणा, आपण हे बनवून देत असतो। सुट्टे स्पेअर लागले तर सुट्टे स्पेअर पण आपण पाठवत असतो। आता हे जे आहे हे आपण कोल्हापूरला बाय पोस्ट पाठवणार आहे। आता आपण याची जी आहे ती चांगली पॅकिंग करून याला आज डिस्पॅच करणार आहे। अशा पद्धतीने कुणालाही सुट्टे स्पेअर किंवा मग पूर्ण मशीन जर पाहिजे असेल, भारतामध्ये कुठेही कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये पाहिजे असेल, तुम्ही स्क्रीनवरती जो आपला नंबर आहे किंवा इथे पण आपला नंबर आहे तर आम्हाला व्हॉट्सअप करून किंवा कॉल करून संपर्क करून माहिती घेऊन आपली ऑर्डर प्लेस करू शकता। हे जे बॉक्स आहेत यांना आपण एका लाईनीमध्ये 1 पीस पासून ते 12 पीस पर्यंत एका लाईन मध्ये जोडू शकतो। त्यामध्ये 3 पीस, 4 पीस, 5 लाईन आपण लाईन वरती याला जोडू शकतो। तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं काही बाकीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करून माहिती घेऊ शकता। आता याच्या व्यतिरिक्तही जर कुणाला काही पार्ट्स लागत असेल तर ते पण आपण देत असतो। आता हे जे कस्टमर आहेत यांना एवढे पार्ट्स पाहिजे होते तर आपण यांना एवढे पार्ट्स आता पॅकिंग करून पाठवत आहे। हे मल्टीपर्पज आहेत, यांना आपण कुठेही वापरू शकतो। क्वालिटी वगैरे एकदम हाय क्वालिटी आहे, एकदम बिल्ड क्वालिटीचा कुठलाही विषय नाही। थिकनेस वगैरे तुम्ही बघू शकता। याचा फायबर ग्रेन्स जे आहे ते एकदम हाय क्वालिटी वाले आहेत। यांना उन्हामध्ये देखील काही होत नाही, यांचा कलर पण डाऊन होत नाही। आणि हे जे आहे हॉपर हे पण जम्बो साईजचे आहे, कट साईजचे हॉपर नाही। याची कॅपॅसिटी पण खूप आहे। वाला गिअर वगैरे आपण याच्या सोबत देत असतो। प्लास्टिक वाला पण गिअर येतो। कॉस्ट कटिंग साठी बरेचसे जण आपल्याला प्लास्टिक वाला गिअर पण मागत असतात, तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे। हा कास्टिंग वाला आहे, याची जी लाईफ आहे ती एकदम बेस्ट लाईफ आहे। आणि हा शाफ्ट जो आहे हा पण प्युअर ESS मधला आहे आणि ब्रास मधले आपण याला नॉब वापरत आहे, जेणेकरून याच्या वर्षानुवर्ष याच्या ज्या थ्रेड आहेत ह्या कधी खराब नाही होणार। ब्रास मधले आहेत, तुम्ही हे पण बघू शकता। क्वालिटी मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाहीये। रोटर वगैरे एकदम हाय प्लास्टिक ग्रेनने बनलेले आहेत। एका बॉक्स सोबत 12 प्रकारचे रोटर देतो। A to Z प्रकारच्या बियाण्याचे रोटर, खताचे रोटर आपण याच्या सोबत देत असतो। तूर, ज्वारी, बाजरी, कापूस, हरभरा, सोयाबीन, शेंगदाणा, मका, तीळ, कांदा बी सगळं काही आपण यांना पेरू शकता। किती बारीक बियाणे असले तरी पेरणी होते, जाड बियाणे असले तरी पेरणी होते। धन्यवाद मित्रांनो। आपल्याला कुठलाही शेतीविषयी, पेरणीविषयी, कोळपणीविषयी, त्यानंतर इलेक्ट्रिक कार्स विषयी कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरती बरेचसे व्हिडिओज वगैरे आपण अपलोड करत असतो शेतकऱ्यांसाठी व जे आपले इलेक्ट्रिक कार्स वगैरे इंटरेस्टेड आहेत त्याच्यासाठी। थँक्यू।